हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. मम्मी बनवते आता स्वयंपाक, चपात्या करते. मी इकडे फ्लावर टाकली आहे आणि ब्राईड पण येणार आहे मेकअपसाठी थोड्या वेळाने. तर एंगेजमेंटचा मेकअप आहे, सिम्पलच मेकअप आहे तिचा. तर ती पण येईन आता, तोपर्यंत आहे ना आम्ही आवरून घेतो काम. तर चला, ब्राईड आलेली होती मेकअपसाठी. तर सगळ्यात पहिले साडी ड्रेपिंग करून घेतली आणि मग मेकअप केला. आणि एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होतं त्यांना. सिम्पल मेकअप केलेला होता पण तरी इतका सुंदर दिसत होतं ना, म्हणजे एकदम सिम्पल केलेला होता. आणि ब्राईड पण आहे ना एवढी खुश होती ना, म्हणजे ती इतकी हसतच होती सारखी आणि स्वतःचीच इतकी तारीफ करत होती. आणि कस्टमर पण आहे ना असं खुश असल्यावर आहे ना आपल्याला पण भारी वाटतं. काही कस्टमरचं एवढं पण चांगलं काम करून तरी त्यांना आहे ना म्हणजे असं कुठेतरी नावच ठेवायचे राहतं. म्हणजे सगळेच कस्टमर नसत्यासारखे, पण काही कस्टमर असतात असे, आपण किती पण चांगलं केलं तरी त्यांना ते आवडत नाही. मेकअप झाल्यानंतर हेअरस्टाईल केली आणि साईडर हेअरस्टाईल पण होत्या. मी आणि मम्मीने हेअरस्टाईल पण केल्या. मी अपेक्षा. तर आता ना 12 वाजत आले आणि मी बसल्या साड्यांना फॉल लावायला. आत्ताच मी फॉल अस्तर घेऊन आले. कसे काही ना ब्लाऊज कटिंगला दिले, भरपूर दिवस झाले. तर ब्लाऊज आणि ते होते कटिंगला द्यायचे बाकी, तर ते पहिले दिले अस्तर आणि ते आणून मी आता फॉल लावून घेते. 4-5 साड्या आहेत त्यांना. आणि कसे त्यांनी ब्लाऊज कटिंग करून दिलं. मी शिवणार आहे ब्लाऊज काही. मम्मी पण गेलेली आहे कॉयपेवाडीला. आणि हा ब्लॉग आहे मी कालच्याच ब्लॉगमध्ये ना ॲड करते, कारण कालचं ब्लॉग आहे थोडं छोटं झालं आहे त्याच्यामुळं. तर पहिले आता मी फॉल लावून घेते. काय ना 2:30 वाजले आणि माझ्या साड्यांना ना फॉल लावून झाले, परत हातशिलाई पण झाली आहे. कचरे त्यांनी ब्लाऊज दिला आहे कटिंग करून, आता तो शिवते मी. तर मम्मी येईपर्यंत जेवढं होईल तेवढं शिवते. आणि अजून पण कटिंग करते कचरे ते ब्लाऊज त्यांच्याकडे दिले नेऊन मी सकाळीच. तर एक दिला त्यांनी आधी कटिंग करून. तर आता हा ब्लाऊज शिवायला बसते मी. थोडासा आराम पण केला मगाशी. तर आराम करून पण मला लगेच बोर होतं, त्याच्यामुळे ना हुकान ते पण लावायचे ब्लाऊजला. आता सगळे सोबतच लावी मी. आधी हा ब्लाऊज शिवते. मम्मी आली आता घरी आणि आम्ही बनवते नूडल्स. मम्मीला येऊन भरपूर वेळ झाला, आराम केला मस्त. मी ब्लाऊज शिवत होते, अर्धा ब्लाऊज शिवलं आणि ते मशीनच नीट चाललं. 15 मिनिटं आराम केला मी. हां, ती मशीनच नीट चालत नसती, तिला जाळी येते. नाही तर मग ब्लाऊज पण झाला असता शिवून. कोणता शिवतो बाई? तो चॉकलेटी कलर. हा ना, अर्धा झाला पण ना सुईचं काही पाहायचं ना खोलून. सगळं पाहिलं, द्वारा बिरा सगळं हे केलं पण ते चालनच. तोपर्यंत मग हुका लावल्या ब्लाऊज आणला मी. आता मस्त नूडल्स बनवतो आम्ही. उकडे टाकले त्या दिवशी, जास्त आहे ना उकडले होते ते. अगं उष्णताच तेवढी पूर्ण गाळून जातं. टमाटर ते कापून ठेवलंय. कोबी असल्यावरच त्याला भारी लागत. आम्ही दरवेळेस हे दळून घेतो आलं लसूण आणि ते भांडे ना तसंच राहून जात, टाकायचंच लक्षात राहत नाही. 2-3 वेळेस तसंच झालं. दळून किंवा इथं प्लेटमध्ये साईडला काढा, आपण आहे ना डायरेक्ट ते टाकून. पाणी कमी झालंय का? गॅस फुल करणार. झालंय ते, काढायचंय मला. झालंय ते, झालं ते पूर्ण झालं ते. हे बघ दाबून पाहिलं मी. इथे का जाईन ते येऊन पूर्ण गाळ. राहू थोडं थांब. चाळण देऊ का? ती चाळण देऊ ना. तू ऐकून त्या दिवशी हा सोया नाही, डार्क सोया जास्त टाकलं. मला माहितीच नव्हतं ते कसं पण बस तुमचं. पास्ता राहतो एकदम नॉर्मल पास्ता. अजय जोरात होतं माझ्या. आज नूडल्स छान नाही. मॅगी मसाला हा टाकला. कोणता? पास्ता टाकला. गरम येते, धरूच नको सांडशील. ऐक ना दीदी, ऐक ना, चमच्याने याच्यात काढ ना ते आणि मग टाक. ऐक ना. काय मी बरोबर टाकते असं चालेल नको. हे परत नाही असं का? ते कच्चच छान लागतं थोडं. काहीतरी कमी वाटतंय पण मला हाच वाटत. कोथिंबीर राहिली जातं.
इकडून छान व्हिडिओ आला तिकडून थोडा अंतर कोथिंबीर कोथिंबीर त्याचे मध्ये हलवतं खरी अजून कोथिंबीर म्हणायचं कोथिंबीर. मस्त आहे. ते हॉटेलला कशा खाली म्हणतात ना डायरेक्ट, अशी कढई होती मग ते थोडेच राहते एकाच माणसाचे राहते. जास्त झाले बरं का नूडल्स. नूडल्स ते एकच टाकलं मी, एक ठेवलं. ते हलवता येईन व्यवस्थित, मिक्स होईना. काहीतरी कमी कमी वाटतंय आज का नाही. त्याला सामान मटेरियल कमी झालं काय. दादा सगळं निवडून टाकत त्याला बिना याचंच करायला पाहिजे होतं मग. फक्त नूडल्स. हां घेणार काय खरं तिचा व्हिडिओ. डायरेक्ट वर चढली. सगळी वल्ली झाली बरं का ती खाली. त्या साईडने करा बंद, तिकडून तिकडून भिंतीला हा वरती करा. का ग आता 7 वाजले होते आणि अजून पण कस्टमर चालू होते. आमचे मम्मी ना कोळपेवाडीवरून आल्यापासून आहे ना कस्टमर चालू झाले होते. आणि मम्मी नसल्यावरती दिवसभर पण कस्टमर चालू राहतं. पण आहे ना माझे व्हिडिओ काढायला कोणीच नसतं, त्याच्यामुळे मला शूट पण नाही करता येत. आणि पार्लरमध्ये गर्दी असल्यावरती तर आमच्या दोघींचे व्हिडिओ पण काढता नाहीत. मम्मीचे माझे दोघे पण काम करीत राहतो कस्टमर, त्याच्यामुळे ना व्हिडिओ शूट करायला अजिबात नाही भेटत. पण जसा वेळ भेटन तसा आम्ही व्हिडिओ पण शूट करतो, मिनी ब्लॉग पण शूट करावं लागतं. तर गमे अपेक्षा आयडी त्याच्यावरती आहे आपले मिनी ब्लॉग. आणि आपले 1 लाख फॉलोअर्स पण लवकरच कंप्लीट होणार आहे. आणि ते झाल्यावर आहे ना आपण एक मेकअपचा क्लास ठेवणार आहे, तो पण फ्री मध्ये, जेव्हा आपले 1 लाख फॉलोअर्स होणार आहे तेव्हा. ना 7:45 वाजत आले. मी आता चहा ठेवलाय बाहेर, एवढा अंधार पडलाय ना. मम्मीचे पण चालू आहे कस्टमर. आता इथे चहा घेतले, चहा पिवशी झाले केव्हाचं पण कस्टमर चालू होते. परत आता स्वयंपाकाची पण तयारी करावं लागेल. तर आम्ही अगदी चहा पितो, मग मी स्वयंपाकाची तयारी करल.